ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिकडे आता रविराज प्रियाला भेटायला जातो, तेव्हा प्रिया बोलायला लागते, बाबा मला थोडे दिवस आपल्या घरी जायचंय. तेव्हा रविराज सांगायला लागते, तू एक गुन्हेगार आहेस आणि तू पॅरोलवर सुटली आहेस आणि जरी असल्यामुळे तू पॅरोलवर सुटलेली आहेस. तुझा जो हॉस्पिटलचा खर्च आहे तो मी देईन, पण तू माझ्या घरी येऊ नकोस. प्रिया बोलायला लागते, तुम्ही असं काय करता, मला आई बाबा आणि तुमचं प्रेम हवं आहे. आणि प्रिया बोलायला लागते, प्लीज मला घरी घेऊन चला ना, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तो इथे रविराज बोलायला लागते, तुला लाज वाटत नाही का एवढं सगळं करून पण. तेव्हा प्रिया बोलायला लागते, तुम्ही असं काय करता, या सगळ्या संबंधी मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रिया सांगायला लागते, तुम्हाला अशा गोष्टी सांगायच्या मी जे नाटक करत होती आणि तुम्हाला अशा गोष्टी सांगायच्या आहेत जे पण मी आता खरं बोलते, कारण की मला पश्चाताप झालेला आहे. पाहायला गेलो तर रविराज आता वैतागलेला असतात आणि रविराज तिला बोलायला लागतात की तुझ्या या भावड खात्यामुळे मी आता वैतागलेलो आहे आणि प्लीज तू इथे येऊ नको आता घरी, आता तू इकडनं निघून जा. आणि रविराज तिला इकडून पाठवून देतात. पण प्रिया हे काय सांगणार हे रविराजांच्या मनात सत्य राहिलेलं असतं. इकडे मी पण नागराजला सांगत असतो की प्रिया ही बाहेर आली आहे, तिचा आता आपण वापर करून घ्यायचा आहे आणि तिला आता हॉस्पिटलमधून सुभेदारांच्या घरी कसं आणायचं हे आपल्याला आता बघायला पाहिजे. तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो की त्याची तू काळजी करू नकोस, फक्त तू या मधुभाऊच्या केसमधून मला तू सोडव. इकडे नागराज प्रियाला धमकावत असतो, तो सांगत असतो की महिपन शिकरे विरुद्ध तू आवाज उठवलास तर याद राख. आणि नागराज सांगायला लागतो की तुला आता सुभेदारांच्या घरात एंटर करायचं आहे. तर ते प्रिया सांगायला लागते की सुभेदार काय, मला किल्लेदारांच्या घरात पण एंट्री नाही आणि तुम्ही हे काय बोलताय. तेव्हा ते नागराज बोलायला लागतो, मी जे पण बोलतोय ते तू करायला तयार हो. नागराज सांगायला लागतो की मी जे सांगेन ते तू नाटक करायला घे, नाटक कर आणि तुला सुभेदारांच्या घरात कसं घुसवतोय बघ. प्रिया बोलायला लागते, एवढं झालं आता तू मला सोड. ते नागराज बोलायला लागतो की काय पण झालं ना, तुला ह्या सगळ्यामध्ये होकार द्यायचा आहे. त्या टायमाला प्रिया होकार देते आणि कशीबशी नागराजच्या चंगुलमधनं सुटते आणि त्यानंतर प्रियाला पुढच्या प्लॅनमध्ये सामील केलं जातं. इथे नागराज रविराजांना भेटायला आलेला असतो. ते नागराज रविराजांना सांगायला लागतो की तुम्ही तन्वीशी असं काय वागू शकत नाही, कारण की ती तुमची काही झालं तरी मुलगी आहे. तेव्हा रविराज बोलायला लागतो, या संबंधी तुम्हाला काय सांगू नको आणि मी जे काय सांगतोय तू ऐक. आणि रविराज सांगायला लागतात की तू तन्वीबद्दल काही सांगायचा प्रयत्न केलास तर तुला पण या घरातनं हाकलून देईन. त्या टायमाला नागराज बोलतो की काही पण झालं दादा, त्या मुलीची तब्येत बरी नाही आणि उद्या काय तिला झालं. तेव्हा इथे रविराज सांगतात की काय पण होऊ दे, तिथे डॉक्टर आहेत ना, ते बघतील. इकडे सायली प्रतिमाला सांगते, तन्वी ही तुमची मुलगी आहे, काय पण झाली ती तुमची मुलगी असल्यामुळे तिला तुम्ही बघायला जायला पाहिजे. प्रतिमा बोलते की मला पण तिला काहीतरी प्रश्न विचारायचे आणि मधुभाऊ बरोबर जे तिने केलंय त्याचा मला जाब विचारायचा आहे. आणि असं त्यानंतर आता प्रतिमा सायली गाडीतनं प्रियाला बघायला हॉस्पिटलमध्ये निघतात. तेव्हा त्यामुळे त्यांच्या समोरनं एक गाडी हॉर्न वाजत येते. हा सगळा महिपनचा प्लॅन असतो. महिपनने या तिघांना पण त्यांची गाडी उडवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि त्या टायमाला हे सगळे ओरडायला लागतात आणि सायलीला सगळं आठवायला लागतं आणि ती ओरडायला लागते. आणि त्या टायमाला रविराजांना काहीच कळत नाही आणि ते गाडी थांबवतात. आणि रविराज खाली उतरल्यानंतर सायलीला विचारतो, तू का किंचाळलीस. सायली सांगायला लागते, मी जेव्हा आश्रमात आली होती ना पहिल्या दिवशी, त्यापासून मला असेच भास होत आहेत. हे ऐकल्यानंतर रविराजांना चांगला धक्का बसतो आणि ते विचार करतात की हे असं का बोलते. हे ऐकल्यानंतर रविराज त्या मुलाशी पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि ते विचारतात की तुमच्या आश्रमात काही जुने फोटो बिटो आहेत का. सायली बोलायला लागते, हे सगळं मधुभाऊ बघतात, पर तुम्हाला फोटो पाहिजे असतील तर हे सगळं कुसुम ती देऊ शकते. इकडे कुसुमने जुगाड करत अर्जुनकडे सायलीचा फोटो पाठवलेला असतो. तेव्हा सायली बोलायला लागते, हे काय आहे. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो, हा छोट्या तन्वीचा फोटो आहे. अर्जुन सांगायला लागतो, हे कुसुम फोटो पाठवलाय. ते सायली बोलायला लागते, हा कुसुमने फोटो का पाठवला. कुसुमला सांगितलं होतं की तुझ्या बालमणीचा फोटो पाठव, पण तिने हा तन्वीचा फोटो पाठवला. अर्जुन बोलायला लागतो, काहीतरी गडबड आहे काय, मी तुझा फोटो पाठवायला सांगितला होता, पण हा तन्वीचा फोटो का पाठवला. सायली बोलायला लागते, हे कुसुम काकीने असं का केलं, तिने हा फोटो का पाठवला. त्या टायमाला अर्जुन तो फोटो पाहत असतो आणि तिच्या खाली काहीतरी लेटर लिहिलेलं असतं आणि अर्जुन विचार करायला लागतो की आपण कुसुम ताईला फोन करूया का, तिच्याकडनं काय ते उत्तर मिळेल. आणि त्यानंतर अर्जुन कुसुमताईला फोन लावतो आणि तो विचारायला लागतो, तुमच्याकडनं काय गडबड झाली काय, चुकीचं केलंय काय. तेव्हा ते कुसुम बोलायला लागते, काय झालं. अर्जुन सांगायला लागते, तुम्ही जो फोटो पाठवलाय तो तन्वीचा आहे. तेव्हा ते कुसुम बोलायला लागते, नाही. कुसुम सांगायला लागते की तुमच्याकडनंच काहीतरी गडबड होते आणि कुसुमताई जो सत्य सांगायला लागते ती असं सत्य सांगते की ते भयंकर असतं. कुसुम सांगायला लागते की त्याच्या पाठी जे नाव आहे. कुसुम बोलायला लागते की मला कसं समजणार, या दोघी तर लहान होत्या
आणि त्यांचे जो फोटो दिलाय तो ड्रॉवर मधनं दिलाय, कारण की सायलीच्या एवढे जिवंत आहे. तो फोटो दिलाय त्याच्यावर सायली मधुकर लिहिलाय आणि तो नीट वाचा. तेव्हा अर्जुन ते नीट पाहायला लागतो आणि त्याला समजते की त्याच्यावर लिहिलंय सायली मधुकर आणि ज्या दिवशी आली त्या दिवशीची डेट. यामुळे आता अर्जुनला चांगला धक्का बसतो आणि अर्जुन विचार करायला लागतो. तेव्हा ते सायली विचारायला लागते काय झालं. ते अर्जुन बोलायला लागतो की विचार करायला लागतो की हिला जर मी सांगितलं ह्याच्यामध्ये जर खरं निघालं नाही तर हिला पण त्रास होईल, त्यामुळे आपण सत्य काय ते नको सांगू. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा आपण काय ते बघूया. ते इथे सायली बोलायला लागते की जेव्हा आम्ही आज रविराज, प्रतिमा आणि मी जेव्हा प्रियाला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो होतो तेव्हा आम्हाला समोरून गाडी आली होती. तो ट्रक आमच्या दिशेने येत होता. त्याच वेळेला मी ओरडले, आई बाबा वाचवा. त्यानंतर रविराज मला खोदून विचारत होते आणि त्या टायमाला तर अर्जुनला धक्का बसतो आणि तो विचार करायला लागतो की रविराज आणि प्रतिमा हे सायलीचे आई वडील आहेत. मधुभाऊ हे सांगायचा प्रयत्न करत होता काय खोटं काय खरं. अर्जुन चांगलाच बांबून जातो. त्यानंतर सायली विचारायला लागते की बघू दे मला काय आहे ते. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो हा फोटो बघ, हा फोटो कुसुमताईने पाठवला, तुला बोलले ना हा फोटो पाठवायला. तेव्हा सायली बोलायला लागते चुकून फोटो पाठवला का. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो नाही, त्याच्यावर नाव लिहिलं आहे की. आणि आता मधुभाऊंचं हँड रायटिंग बघितल्यानंतर सायली ओळखते आणि ते बोलायला लागते ते मधुभाऊंचं हँड रायटिंग आहे. ते अर्जुन बोलायला लागतं हे मधुभाऊंचं हँड रायटिंग आहे, मग ते तुझं नाव का लिहिलं. ते सायली बोलायला लागते हे चुकून लिहिलं असेल. अर्जुन बोलायला लागतो मधुभाऊंचं हँड रायटिंग आहे, मग ते चुकून का लिहितील. याच टायमाला आता सायली आणि अर्जुनला चांगला धक्का बसतो आणि सायली अर्जुन तो फोटो निरखून पाहायला लागतात. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की मी तुला सांगितलं नाही. तेव्हा मधुभाऊ जेव्हा शुद्धीवर आले होते ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सायलीचे आई बाबा आहे. हे वाक्य माझ्या कानात फुटलं होतं, पण त्यावेळी मला खरं वाटलं नाही आणि नक्की त्यांना काय सांगायचं होतं ते माझं लक्षात नव्हतं. पण हा फोटो पाहिल्यानंतर मला आता लक्षात आलं, हा जर फोटो तुझा असेल तर प्रिया तुझीच ओळख घेऊन ह्या किल्लेदारांच्या घरी आली होती आणि ही प्रिया सगळ्यांना आता चांगलीच फसवत होती आणि हे सगळं मधुभाऊंना कळलं होतं आणि तेच मधुभाऊ समोर आणणार होते. ही ओळख कोणासाठी धोकादायक असू शकते तीच व्यक्ती ही मधुभाऊंच्या चांगलीच जीवावर उठली होती. ही जर ओळख समोर आली तर तुझ्या पण जीवाला धोका होईल. ही गोष्ट आपल्याला सध्या लपून ठेवली पाहिजे आणि ही गोष्ट तू सध्या कोणाला सांगायची नाही. त्याच टायमाला सायलीला चांगला धक्का बसतो आणि ती रडायला लागते. तेव्हा सायली सांगायला लागते की इतके वर्षानंतर मला माझी ओळख मिळाली ती पण मी आता समोर आणू शकत नाही. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो तुझ्या काळजीसाठीच हे सगळं करतोय. आणि अर्जुन सांगायला लागतो की मी तुला प्रॉमिस देतो की येणाऱ्या काळामध्ये तुला तुझ्या आई वडिलांची भेट मी घडवूनच देणार. अर्जुन बोलायला लागतो की आता तू माझ्यावर विश्वास ठेव, काही पण झालं तरी तुला पुढे जाऊन मी न्याय मिळवून देणारच. आणि आता सायलीला तिचं सत्य समजलं आणि तिचे आई वडील कोण आहे ते पण तिला आता समजलं. पण तिचं नशीब एक खराब आहे की पण तिला तिच्या आई वडिलाचं सत्य समजलं असलं तरी पण तिला तिचं स्वतःचं सेफ्टी स्वतःचा जीव वाचवायचा असतो. आता हे सायलीचं सत्य लपवण्यासाठी आता किती दिवस लागणार आणि पुढे काय होणार पुढे पाहणे चांगलेच रंजक होणार आहे.